नमस्कार। आज दिनांक 24 जनवरी 2024। महाराष्ट्र में मराठा समुदाय का मराठा आरक्षण की मांग कई वर्षों से की जा रही है। महाराष्ट्र सरकार ने भी इस मांग को लेकर सकारात्मक भूमिका दिखाई है। मराठा आरक्षण की गूंज पूरे महाराष्ट्र ही नहीं बल्कि भारतवर्ष में गूंज रही है। मनोज जरांगे पाटिल के नेतृत्व में मुंबई के लिए मराठा मोर्चा रवाना हो चुका है। आज पिंपरी चिंचवड निगडी में हजारों की संख्या में मराठा समुदाय इकट्ठा हुआ है। इन इकट्ठा हुए मराठाओं के साथ हमने एक विशेष बातचीत की। महाराष्ट्र के विभिन्न जगह से आए हुए इन मराठाओं के साथ बातचीत करने से उनके भीतर क्या भावना है, क्या विचार है, यह उन्होंने प्रकट किए हैं। माझं नाव गजानन विठ्ठलराव घोडे, राहणार लिंगेवाडी, तालुका भोकरदन, जिल्हा जालना। आम्ही लिंगेवाडीहून 20 तारखेला आंतरवाली सराटीवरून निघालो। तर इथून मनोज जरांगे साहेबासंग आम्ही दररोज मुक्कामाच्या ठिकाणी इथवर आम्ही पहिला मुक्काम आमचा अहमदनगर झाला, दुसरा नंबर दापोलीला झाला, तिसरा मुक्काम आमचा इथं बाभोलीला झाला। असं हां ओके 12 बाभोलीला झाला। असं करत करत आम्ही मुंबईच्या दिशेनं आगेकूच करत आहे। अतिप्रतिशत जेवणाची व्यवस्था चांगली आहे, पाण्याची व्यवस्था चांगली आहे, आंघोळीची व्यवस्था चांगली आहे। मराठा आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं। नमस्कार, आपण सगळे जालन्यामधून आलात ना? हो। ठीक आहे, काहीतरी सांगा तुमच्या मोर्चाबद्दल। आता आम्ही जय जिजाऊ, सर्वप्रथम जय जिजाऊ, जय शिवराय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय हो। आम्ही सर्वजण भोकरदन, लिंगवाडी व तळणीहून आलेलो आहे। आम्ही 20 तारखेला भोकरदनहून निघालो आणि आम्ही मोर्चामध्ये सामील झालो आंतरवाली सराटीवरून। आमचा समाज हा फार पाठीमागे आहे आणि आम्हाला जरांगे दादा असा एक नेता मिळालेला आहे की हा सरकारकडून विकत घेतला जाणारा माणूस नाही आहे। सरकारनं हर पद्धतीनं कोशिश करून पाटील ऐकायला तयार नाही। पाटील फक्त म्हणतात आम्हाला आरक्षण हवं आहे, आमच्या लेकरा बाळांचं करता जे आरक्षण आहे ते आरक्षणचे आम्हाला डिलीट करा। नाही त्याला जोडून पुढे आम्हाला मुंबईपर्यंत जाण्याची सरकारनं वेळच द्यायला नव्हती पाहिजे। Yes. सर्वप्रथम आम्हाला जे आहे ना, आमच्या 56 लाखाच्या नोंदी निघलेल्या आहेत जवळपास, आणि काही नोंदी अजून घडल्या तर बऱ्याचशा नोंदी निघतात, त्या उर्दू आहेत, काही घातलेल्या आहेत। आणि सरकारने आम्हाला तात्काळीनं जर कधी आतापर्यंत आरक्षण दिलं असतं, पाटलांनी 4 वेळेस त्यांना कमीत कमी 4 वेळेस त्यांना संधी दिली, तारखी वाढवून घेतल्यात की तुम्हाला आम्हाला तारखी वाढवून द्या, हे करा। आणि आता पुन्हा गावोगावी त्यांनी सर्वे चालू केला। आता आम्हाला मुंबईला जाण्याचं सरकारने भाग पडायला नव्हतं पाहिजे। आमचे लेकरं बाळं गावाकडे सोडून आम्ही उन्हातानात मुंबईकडे निघालेलो आहेत आणि आमच्या खूप दैना होतात मुंबईकडे जायला, तरी आम्ही थंडीच्या दिवसात का होईना आम्ही सरकारला जागव करण्याकरता आम्ही मुंबईला निघालेलो आहेत। पण आम्हाला जे पाटलासोबत आहे, आम्ही जे पाटील सांगतील ते आम्हाला फायनल आदेश। आरक्षण भेटायला पाहिजे होते आपल्याला, नाही तर मग वेळेस काय येत होती तिकडे जायची। ओबीसी मधून आरक्षण पाहिजे आम्हाला जे आरक्षण हवं आहे, ते ओबीसीतूनच पाहिजे। ओबीसीतून आरक्षण आमच्या नोंदी निघलेल्या आहेत, 56 लाख नोंदी निघलेल्या आहेत। त्याच्यावरनं आम्हाला आरक्षण हे लवकरात लवकर सरकारने द्यावं। आमच्यासारख्या गरीब बाबासारख्या माणसाला एवढ्या दूर जायची, मुंबई लोक जाण्याची वेळ सरकारने आणून येऊ द्यायला नव्हती पाहिजे। ती उदाने खास्ती आली आणि आता आम्ही आरक्षण मिळालं तरी मुंबईला जाणार, पाटीलांना सांगितलेलं आहे, आणि नाही मिळालं तरी आम्ही मुंबईत जाणार। मिळालं तर पाटील गुलाल घेऊन जाणार आहेत, जरांगे साहेब गुलाल घेऊन जाणार आहेत, आणि नाही मिळालं तर अमर उपोषण करता आम्ही सर्वजण मुंबईला जाणार आहोत। धन्यवाद। मॅडम, आम्ही आलो भोकरदन तालुका, जालना जिल्ह्याहून। मला सांगा, सरकारला द्यायचं चिन्ह बदलाला, द्यायचं पक्ष बदलाला द्यायला लागते 8-8 दिवसात ते द्यायचा निकाल लावते, कोर्टात निकाल लावते 8-8 दिवसाला त्याचं। ते काय जे बाण असो काही असो आपल्याला त्या भानगडीची घेणे, पण 8-8 दिवसात ते निकाल लावते। आमच्या आरक्षणाला एवढा टाइम कसा लागला? 2 महिने 6 महिने आमच्या आरक्षणाला
तारखा देऊ राहिले हे सरकार आम्हाला. हा किती झाले तुम्ही विचार करा. शिंदे साहेबाला मला एकच म्हणायचं आहे, आमचा मोर्चा शांततेने येणार मुंबईला, आणि तुम्ही आमच्या मराठा सेवकाला, मराठा आंदोलकाला काही त्याची हानी झाली नाही पाहिजे, तिथं आम्हाला व्यवस्थित येऊ द्या, आणि आमच्या मराठा आंदोलकासोबत काही हानी न होता ही जबाबदारी तुमची आहे. तुम्हाला सांगतो शिंदे साहेब, तुम्ही आजपर्यंत आम्हाला आरक्षण लवकरात लवकर देऊन टाका. एक मराठा आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. छत्रपती शिवाजी महाराज की जय. एक मराठा आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. लढेंगे जितेंगे, हम सब लढेंगे, लढेंगे जितेंगे, हम सब लढेंगे. एकच मिशन, मराठा आरक्षण, एकच मिशन, मराठा आरक्षण.